श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जी पर्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती मी ब्लाऊज पीसच्या उरलेल्या कपड्यापासून बनवलेली आहे आणि त्याला जी पायपिंग केलेली आहे ती देखील ब्लाऊज पीसच्या उरलेल्या कपड्यापासून केलेली आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस अशा पद्धतीची पर्स स्टिच करायची आहे त्यावेळेस तुम्ही खन फॅब्रिकचा वापर करू शकता, त्याच्यानंतर सिल्कच्या मटेरियलचा वापर करू शकता, जेणेकरून अशा पद्धतीच्या सुंदर पर्स तुम्ही बनवून संक्रांतीला हळदी कुंकवासाठी वाण म्हणून देखील देऊ शकता. पण या ठिकाणी मला फक्त तुमच्यासोबत ह्या पर्सची प्रोसेस शेअर करायची होती आणि सोबतच हे पण दाखवायचं होतं की आपण अगदी छोट्याशा कपड्याच्या तुकड्यापासून देखील सुंदर अशी पर्स बनवू शकतो. कपड्याचा तुकडा कितीही छोटा असला तरी देखील त्याला सुंदर असं आकर्षक एखाद्या वस्तूमध्ये कशा पद्धतीने रूपांतर करता येतं हे मला छोट्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर त्यासाठी मी हा ब्लाऊज पीसचा उरलेला तुकडा घेतलेला आहे, त्याला प्रेस केलेला आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचे जे धागे वगैरे आहेत ते मी आता या ठिकाणी कट करून घेत आहे. तर जसं मी आधी व्हिडिओमध्ये म्हटलं, ह्या पर्स ज्या आहेत त्या तुम्ही हळदी कुंकाला वाण म्हणून देण्यासाठी देखील बनवू शकता. पण त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही कपड्याचा वापर कराल त्यावेळेस खन फॅब्रिकचा नवीन कपडा जो बाजारात मिळतो त्या पद्धतीच्या कपड्याचा वापर करा. त्याच्यानंतर सिल्कचा जो कपडा असतो त्याचा वापर करा. त्या पर्स मी बनवलेल्या पर्सपेक्षाही सुंदर ॲट्रॅक्टिव्ह बनवून तयार होतील. आणि त्या कशा बनवायच्या, त्याच्यासाठी अजून कुठलं मटेरियल वापरायचं, कुठल्या ट्रिक्स वापरायच्या ते देखील मी पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. तर आपण बघूया ह्या कपड्याची लांबी आणि रुंदी किती आहे. तर या ठिकाणी बघू शकता लांबी आहे 23 इंच आणि आपण जो कपडा समोर ठेवलेला आहे ब्लाऊज पीसचा तो डबल आहे. त्याच्यामुळे आता टेप मी या ठिकाणी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी बघा 46 इंच इतकं मेजरमेंट आहे. म्हणजे आपल्या कपड्याची जी लांबी आहे ती 46 इंच आहे. त्याच्यानंतर कपड्याची जी रुंदी आहे ती 7.5 इंच आहे. तर एवढा कपडा आपल्याकडे ब्लाऊज पीसमधून उरलेला शिल्लक आहे. तर बघा, आता ही पर्स बनवण्यासाठी आपण वेगळं अस्तर घेतलेलं नाही आहे. सेम ब्लाऊज पीसचाच कपडा आपण अस्तर म्हणून देखील वापरणार आहोत. त्याचं कारण की ज्यावेळेस आपण अस्तर म्हणून वेगळा कपडा वापरतो त्यावेळेस ह्या पर्सला आपण ज्यावेळेस प्लेट्स टाकतो ते पुढे मी तुम्हाला दाखवेलच. त्यावेळेस मग प्लेट्स टाकल्यानंतर अस्तर वेगळं दिसतं आणि मेन फॅब्रिक वेगळं दिसतं आणि फिनिशिंगला छान वाटत नाही. यासाठी आपल्याला सेम कपड्याचा वापर करायचा आहे अस्तर म्हणून. तर बघा, आता आपण काय केलेलं आहे, सरळ बाजू जी आहे ती कपड्याची आतमध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर उलटी बाजू बाहेरून ठेवून अशा पद्धतीने टीप मारून घेत आहोत. तर टीप मारताना आपल्याला नेहमीप्रमाणे 4 बोटा अंतर सोडून टीप मारायची आहे. तर बघू शकता आता मध्ये जे 4 बोटं जागा सोडलेली आहे त्याच्यानंतर आपण परत पुढे टीप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कपड्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत, थोडक्यात कट्स देऊन घ्यायचे आहेत. त्याने होतं काय, ज्यावेळेस आपण कपडा पलटी करतो त्यावेळेस फिनिशिंगला व्यवस्थित दिसतो. तर बघा, आता ज्या कोणी मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना ह्या सगळ्या प्रोसेस किंवा हे सगळी जी पद्धत आहे पर्स वगैरे स्टिच करण्याची ती आता माहीत झालेली असणार, कारण त्या रेग्युलर व्हिडिओ बघत आहेत. पण जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहेत त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी पुन्हा नव्यानं सांगत असते. तर बघा, ज्या ठिकाणी आपण 4 बोटांची जागा सोडली होती, म्हणजे ज्या ठिकाणी आपण 4 बोटांनी इतकी टीप मारली नव्हती त्या ठिकाणाहून आपल्याला हा कपडा जो आहे तो पलटी करून घ्यायचा आहे. तर बघा, कपडा पलटी करून झाल्यानंतर जे कॉर्नर्स वगैरे असतात ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणाहून आपण कपडा पलटी केला होता, म्हणजे जे 4 बोटाची जागा सोडून आपण कपडा पलटी केला होता त्या ठिकाणी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. त्याच्या आधी व्यवस्थित आपल्याला कॉर्नर वगैरे जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत त्या रेक्टँगलचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझा आवाज तुम्हाला बारीक येत असेल कारण की बाळ झोपलेलं आहे, त्याच्यामुळे मी हळू आवाजामध्ये व्हिडिओ एडिट करत आहे. तर बघा, आपण टीप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत इस्त्रीच्या साहाय्याने अशा पद्धतीने
चारही बाजूला प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून कपड्याला फिनिशिंग व्यवस्थित येते आणि आपली ज्यावेळेस पर्स बनवून तयार होते त्यावेळेस ती पर्स पण सुंदर बनवून तयार होते. त्याच्यानंतर बघा कुठल्याही एका साईडने आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्याच पद्धतीने वरती देखील आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा पर्सला किती पॉकेट्स पाहिजेत तुम्हाला त्यानुसार तुम्हाला कपड्याची लांबी घ्यायची आहे. या ठिकाणी आपण 23 इंच म्हणजे 23चं डबल 46 इंच इतका कपडा घेतलेला आहे अस्तर पकडून. जर तुम्हाला पॉकेट्स जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 46 इंचापेक्षा जास्त लांबीची पट्टी घ्यायची आहे. आणि रुंदीला तुम्हाला पॉकेट किती रुंद पाहिजे म्हणजे किती मोठं पाहिजे त्यानुसार रुंदीला कपडा घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी 3.5 इंचाचे 3 मार्किंग केलेले आहेत, जसं मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं. त्याच्यानंतर पहिला जो 3.5 इंचाचं मार्किंग केलेलं होतं आपण, त्या मार्किंगवरती आपल्याला अशा पद्धतीने कपडा उचलून वरच्या साईडला प्लेट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी प्लेट टाकलेली आहे पहिली, त्या ठिकाणी परत मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीनेच कपडा उचलून वरच्या साईडला प्लेट टाकायची आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर वरच्या साईडने एवढा कपडा शिल्लक राहिलेला आहे, तो कपडा आपण पर्स लॉक करण्यासाठी वापरणार आहोत. ते कसं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेल. त्याच्यानंतर आपण ज्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत त्या प्लेट्सवरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते, जर तुम्हाला पॉकेट्स 2पेक्षा जास्त बनवायचे असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. पण त्याची जी उंची आहे पॉकेटची ती खूप छोटीशी होते. छोट्या प्लेट्स जर टाकल्या तर त्याच्यामुळे या ठिकाणी मी 3.5 इंचाचे पॉकेट्स ठेवलेले आहेत आणि 2 पॉकेट्स बनवलेले आहेत. आणि सेम 3.5 इंचाचे जर तुम्हाला 4, 3 असे पॉकेट्स बनवायचे असतील तर जो आपण 46 इंच लांबीचा कपडा घेतलेला आहे तो तुम्हाला जास्त घ्यायचा आहे, जेणेकरून ते पॉकेट्स जे आहेत जास्त बनवून तयार होतील. पण या ठिकाणी ब्लाऊज पीसचा माझ्याकडे जेवढा कपडा उरलेला होता तेवढाच मी घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपले 2 पॉकेट्स बनवून झालेले आहेत. तर बघा या ठिकाणी आता दोन्ही बाजूला आपण ज्या प्लेट्स टाकल्या होत्या त्याच्यावरती टिपा मारून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या पर्सला थोडीशी अजून फिनिशिंग छान दिसावी यासाठी पायपिंग करायची आहे. त्यासाठी 3 इंच रुंदीच्या या ठिकाणी मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. लांबीला अंदाजेच कट केलेल्या आहेत आणि रुंदीला पण अंदाजेच केलेल्या होत्या, पण तुमच्या लक्षात यावं यासाठी मी तुम्हाला रुंदी किती घेतलेली आहे ते दाखवलेलं आहे. आणि ही पर्स बनवताना देखील मेजरमेंट मी अंदाजेच घेतलेले होते, पण तुमच्या लक्षात यावं यासाठी मी तुम्हाला ब्लाऊज पीसच्या कपड्याची लांबी रुंदी देखील सांगितलेली आहे सुरुवातीला. तर बघा 2 जे तुकडे होते पट्ट्यांचे ते आपण एकमेकांना जोडून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पर्सची जी आतली बाजू आहे त्या बाजूकडून आपण एक पेअर अंतर सोडून अशा पद्धतीने पट्टी जॉईन करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो थोडासा कपडा आहे जोडून झाल्यानंतर तो सोडलेला आहे आणि आतल्या बाजूने फोल्ड करून परत टीप देऊन घेतलेली आहे. तर ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल बेसिकही माहिती नाही त्यांच्यासाठी मी ह्या छोट्या छोट्या टिप्स सांगत आहे, जेणेकरून त्यांना अशा पद्धतीची पायपिंग वगैरे करायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी. तर बघा पायपिंग करणं अगदी सोपं आहे. काही गोष्टी जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर आपली जी पायपिंग करून होते ती खूप सुंदर आणि छान पायपिंग करून होते. तर ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला देखील पायपिंग करून घेणार आहोत. तर बघा सुरुवातीला आपण कपडा फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजे आतल्या बाजूने एक प्लेट टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आधीसारखंच एक पेअर जागा सोडून किंवा अर्धा इंच इतकी जागा सोडून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला परत आपल्याला थोडासा कपडा एक्स्ट्राचा सोडून वरच्या साईडला प्लेट टाकून परत टिप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा पर्स पलटी करून मी ज्या पद्धतीने डबल फोल्ड केलेला आहे अगदी त्या पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला अशा पद्धतीने
टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, पर्सला थोडीशी अजून फिनिशिंग यावी यासाठी मी अशा पद्धतीची पायपिंग केलेली आहे. आणि ही पायपिंग जी केलेली आहे त्यासाठी जो वापरलेला कपडा आहे तो देखील ब्लाऊज पीसचा उरलेला कपडा आहे आणि त्याच कपड्याचा आपण या ठिकाणी रियूज केलेला आहे. तर बघू शकता आता पायपिंग केल्यानंतर पर्स कशी दिसत आहे. बघा, आता वरच्या साईडला मी या ठिकाणी रेड कलरच्याच कपड्याची पायपिंग करत आहे. म्हणजे जो ब्लाऊज पीसचा कपडा आपण पर्ससाठी वापरलेला त्याच कपड्याची या ठिकाणी पायपिंग करत आहे. तर हा कपडा जो आहे अगदी थोडासाच उरलेला होता, त्याच्यामुळे मी 1.5 इंच रुंदीचा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर जास्त कपडा असेल सेम पर्ससारखा तर तुम्ही 3 इंच रुंदीचा घ्यायचा आहे. तर बघा, अशा ज्या पर्स वगैरे असतात त्यामध्ये आपण आपले डॉक्युमेंट्स वगैरे असतात, ATM वगैरे असतात किंवा आधार कार्ड वगैरे असतात ते देखील ठेवू शकतो. बऱ्याचदा आपण ते असेच कपाटात ड्रॉवरमध्ये वरती ठेवून दिलेले असतात आणि मग पाहिजे तेव्हा ते सापडत नाही. तर असे इकडे तिकडे टाकून देण्यापेक्षा अशा पर्स जर आपण बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ, तर त्यांचा आपण घरातल्या घरात अशा पद्धतीने छोटे छोटे डॉक्युमेंट स्टोअर करण्यासाठी वापर करू शकतो. आणि जर तुम्हाला संक्रांतीला हळदी कुंकवासाठी वाण म्हणून अशा पद्धतीच्या पर्स बनवायच्या असेल तर जसं आधी व्हिडिओमध्ये म्हटलं, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फॅब्रिकचा वापर करू शकता मार्केटमधून आणून. आणि त्याला पायपिंग वगैरे जी करणार आहात ती पायपिंग जी आहे त्याला कॉन्ट्रास्ट फॅब्रिक आणून करायची आहे, जेणेकरून जी पर्स बनवून तयार होते ती खूप सुंदर बनवून तयार होते. आणि आपण याच्यामध्ये फोमचा वापर केलेला नाही आहे. तुम्ही त्या पर्समध्ये फोमचा वापर करा, जेणेकरून पर्स ज्या आहेत त्या खूप सुंदर बनवून तयार होतील, अगदी मार्केटसारख्या. तर बघा, या ठिकाणी हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ब्लॅक कलरचं ते आहे वेलक्रो. तर त्याचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत आपली पर्स लॉक करण्यासाठी. तर या ठिकाणी 1 इंच, 1.5 इंच किंवा 2 इंच इतकं वेलक्रो तुम्ही कट करून घेऊ शकता. मी या ठिकाणी एवढं घेतलेलं आहे 2 इंच इतकं. तर अंदाजेच घेतलेला आहे, पण तुम्हाला मेजरमेंट या ठिकाणी सांगत आहे. तर अशा पद्धतीने पर्स पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित लावून बघायचे आहे आणि कुठल्या साईडला आपण लॉक करण्यासाठी वेलक्रो ठेवू शकतो याची पोझिशन आधी फिक्स करायची आहे. त्याच्यानंतर तिथे मार्क करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हवं तिथे तुम्ही लावू शकता, मिडलला, त्याच्यानंतर खाली. पण शक्यतो मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण पर्स खरेदी करतो त्यावेळेस त्या पर्सचं वेलक्रो वगैरे कुठे लावलेलं असतं, ते वेलक्रो ज्या पद्धतीने लावलेलं असतं अगदी त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेस घरी पर्स बनवतो त्यावेळेस आपल्याला देखील वेलक्रो लावून घ्यायचं आहे, जेणेकरून फिनिशिंगला छान दिसतं. अगदी मार्केटमध्ये ज्या पद्धतीने पर्स आपण खरेदी करून घरी घेऊन येतो त्याच पद्धतीच्या पर्स आपल्या देखील बनवून तयार होतात. तर बघा, या ठिकाणी मार्किंग केल्यामुळे ज्यावेळेस आपण टिप मारतो वेलक्रोला त्यावेळेस आपल्याला वेलक्रो अगदी व्यवस्थित स्टिच करता येतं. यासाठी आपल्याला सुरुवातीला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच वेलक्रो स्टिच करायचं आहे. तर अगदी छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्याचं कारण की आपण जरी ही पर्स टाकाऊपासून टिकाऊ बनवलेली असली तरी देखील जर काही मैत्रिणींना अशा पर्स बाजारातून फॅब्रिक आणून जर बनवायच्या असतील तर त्यांच्यासाठी ह्या टिप्स वगैरे ज्या आहेत त्या खूप युजफुल ठरतील. आणि नवीन फॅब्रिकपासून ज्यावेळेस अशा पद्धतीच्या पर्स आपण बनवू त्यावेळेस त्या खूप छान दिसणार आहेत. ह्याच्या टिप्सचा वापर करून जर अशा पद्धतीच्या पर्स स्टिच केल्या तर. त्यासाठी मी सगळ्या छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करत आहे. तर बघा, दुसऱ्या साईडचा वेलक्रो लावताना आपल्याला काय करायचं आहे, खालच्या वेलक्रोला आधी वेलक्रो स्टिक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो काढून घ्यायचा आहे. आणि ज्या ठिकाणी वेलक्रो येतो त्या ठिकाणीच आपल्याला मग टिप देऊन घ्यायची आहे, जसं की मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं. तर बघा, अशा पद्धतीचीच एक वेगळी पर्स मी तुमच्यासोबत यापूर्वी देखील चॅनलवरती शेअर केली होती, पण त्या पर्सला आपण पायपिंग वगैरे केली नव्हती आणि त्या पर्सचं मेजरमेंट वगैरे वेगळं होतं. त्याच्यानंतर त्या पर्सचा शेप वगैरे जो होता तो देखील थोडासा वेगळा होता वरच्या साईडला. पण म्हटलं चला तशाच पद्धतीची एक थोडीशी वेगळी आणि वेगळ्या पॅटर्नची पर्स तुमच्यासोबत शेअर करूया. त्यासाठी मी ही पर्स तुमच्यासोबत या ठिकाणी आज शेअर केलेली आहे.
टाकाऊपासून टिकाऊ. तर बघा फायनली आपली ही टाकाऊपासून टिकाऊ जी पर्स आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि दोन्ही साईडने आपण पायपिंग केल्यामुळे पर्सला थोडासा अजून छान लुक आलेला आहे. तर या पर्सला तुम्ही वेगवेगळ्या काठांचा वगैरे वापर देखील करू शकता किंवा लेसचा वगैरे देखील वापर करू शकता. पण ही जी पर्स आहे ती मी माझ्या लहान बाळाला बघत बघत बनवलेली आहे आणि व्हिडिओ देखील मी अगदी हळू आवाजात एडिट केलेला आहे त्याचं, कारण की बाळ झोपलेलं होतं व्हिडिओ एडिट करताना. पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही मी बनवलेल्या पर्सपेक्षाही सुंदर ॲट्रॅक्टिव्ह आकर्षक पर्स बनवू शकता. पण तुम्हाला आयडिया यावी यासाठी मी तुमच्यासोबत ही पर्स शेअर केलेली आहे आणि या पर्सची लांबी आणि रुंदी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी अशी आपली पर्स 7 इंचाची बनवून तयार झाली आहे आणि त्याच्यानंतर उभी जी आहे ती 3.5 इंचाची